हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो बघू शकता, ही जी पक्ष्यांची जोडी आहे ना, तर ही माझ्या मुलीच्या हट्टापायी आम्ही आणलेली आणि त्यांना बघत माझी सकाळ व्हायची। पण तुम्हाला सांगताना अत्यंत वाईट वाटतं की यांना खाऊ घालायला टाकताना माझ्याकडून त्यांचं गेट ओपन राहिलं आणि ती पक्ष्यांची जोडी उडून गेली आणि त्याच्यामुळेच थोडंसं मला खूप म्हणजे 2 दिवस तर मी रडत होते अक्षरशः। त्यानंतर 2-3 दिवस खूप वाईट वाटलं आणि आणखी त्यांची आठवण काढल्यानंतर मला थोडा त्रास होतो। त्यानंतर आम्ही आणले त्यांचे म्हणजे त्यांना रिप्लेसमेंट म्हणून 2 आणखी पक्षी, पण तुमच्यासोबत मी शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये। पण जे हे पक्षी होते ना, तर यांची त्या पक्ष्यांना एवढी हे येत नाही। त्यानंतर हे जे बघू शकता तुम्ही, तर इथे आमच्या बाहेर रोडचं काम सुरू होतं आणि ती रोड बनवण्याची जी मशीन होती, म्हणजे ते माल हे करायची, तर ती इथून येणं जाणं करायची आणि त्याचा एवढा आवाज व्हायचा भयंकर की त्यामुळं काय व्हायचं, व्हिडिओ म्हणजे व्हॉइसवर देणं आणि हे करणं मला शक्य नाही व्हायचं। आणि सांगायचं म्हटलंच तर हे थोडंसं कारण झालं होतं मला की नाही देता येत व्हॉइस, उद्या देऊ आपण, उद्या करू व्हिडिओ अपलोड, उद्या करू व्हिडिओ अपलोड, असं करत करत काय व्हायचं माहिती का, उद्यावर ढकललं जायचं ते आणि तो उद्या कधी येतच नव्हता। पण आता मी कालपासून ठरवलेलं आहे, कालही मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि आजही मी ठरवलं की आता याच्यानंतरच जसं जमेल तसं व्हिडिओ अपलोड करायचे आणि स्वतःला कारण द्यायचे नाही। कारण मैत्रिणींनो काय होतं माहिती का, आपल्याला दुसरं कोणी न थांबवता, म्हणजे दुसरं कोणी शत्रूची गरज नसते, आपलंच मन आपला एक शत्रू असतो। आपणच आपला मनाला हे करत असतो, म्हणजे आपल्या प्रगतीमध्ये बाधा ठरत असतो कधी कधी। इथे जे दिसत आहे तुम्हाला, तर इथे जे बांधकाम करणारे लोक होते, ते आमच्या समोर, घराच्या समोर ज्या दिवशी रोड बनणार होता त्या दिवशी त्यांना माझ्या मिस्टरांनी ठरवलं की त्यांना आपण म्हणजे थोडंफार तरी नाश्ता देऊया। आणि ते म्हणत होते की मंदिरामध्ये पेटीमध्ये दान केल्यापेक्षा असं जर गरजू आणि जे मेहनती लोक असतात त्यांच्या पोटामध्ये 4 घास जर गेले तर काय वाईट आहे। आणि ते मला सुद्धा पटलं। त्यानंतर मी सुद्धा तयार झाली ती गोष्ट करायसाठी, जे की त्या दिवशी मुलांची शाळाही होती, शाळेची घाई होती मला सकाळी सकाळी खूप, पण तरीही मी म्हटलं पटकन आवरलं आणि हे पोहे केले। 1 ते 1.5 किलो पोहे आहेत ते, म्हणजे 1.5 किलो नसतील कदाचित, 1 किलोचं एक पॅकेट आणलेलं आणि पावभर पोहे तरी घरातले टाकलेले मी, असे ते पोहे बनवले। आणि म्हणजे पोहे बनवताना मग मी शूट केले, पण त्यांना सर्व करताना नाही केले, कारण की ते मला व्यवस्थित नाही वाटलं। आणि असे मी पटापट पोहे बनवून घेतले आणि त्या लोकांना दिले। तर अशा प्रकारे म्हणजे हा व्हिडिओ मी खूप अगोदर शूट केलेला, म्हणजे 15 दिवस तरी झाले असतील, 15 ते 20 दिवस, पण अपलोड करायला एवढा वेळ झाला त्या गोष्टीला। पण आता असं होणार नाही, आता मी थोडंफार तरी म्हणजे अपलोड करायची प्रयत्न करेल। आणि कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ, आणि तुमचं काय मत आहे याबद्दल की खरंच आपणच आपल्या प्रगतीमध्ये बाधा ठरतो का? कारण आपला आळस जो असतो ना, आपण प्रत्येक काम उद्यावर ढकलतो आणि त्यामुळे काय होतं, कामाचं एक प्रकारे बर्डन यायला लागतं आणि मनही जड व्हायला लागतं त्या गोष्टीमुळं। त्यामुळे आजचं काम आजच करायला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा मनही हलकं राहतं आपलं आणि आपल्याला काहीतरी केल्याचं समाधान मिळतं। तर मैत्रिणींनो, असा तोडक्या मोडक्या शब्दात मी आजचा ब्लॉग शूट केलेला आहे आणि अपलोड करते। तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे आणि आता सध्या मला तुमच्या म्हणजे सबस्क्रायबरची गरज आहे। त्यामुळे माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतः काहीतरी करण्याची
म्हणजे एक पाऊल टाकण्याची हे ठेवा, म्हणजे इच्छा ठेवा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.